धनगर समाज आरक्षणासाठी आता आक्रमक झालाय आणि यावेळी त्यांनी आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलंय। यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला। तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। अमोल जावळे यांच्या घरासमोर धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। ढोल वाजवत ठिय्या आंदोलन धनगर समाजाने केलेलं आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। आरक्षणासाठी धनगर समाज उसाळमध्ये आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल जावळे यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर या भागातील धनगर समाज आज आक्रमक झालेला आहे। हा धनगर समाज आज यावल तालुकाचे आमदार अमोल जावळे यांच्या घरावरती मोर्चा घेऊन त्यांचे निवेदन सादर करणार आहे। आरक्षणबद्दल आपल्यासोबत काही धनगर समाजाचे लोक आहे, आपण त्यांच्याकडून नेमकं तुमची काय मागणी आहे? आमची 75 वर्षापासून एकच मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। धनगड आणि धनगड या एका रच्या डमुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे। आपण पाहिलं असेल की रानावनामध्ये राहणारा माझा धनगर समाज आजही 75 वर्ष आपण साजरे केले, पण माझ्या मेंढपाळाच्या वाड्या वस्तीवर तुम्ही गेला, पावसामध्ये गेला, माझा मुलं माझे समाज अजूनही अजून आरक्षणापासून वंचित आहे आणि मागासले सुद्धा आहे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, चक्का जाम आंदोलन आहे आणि जालन्याला दीपक भाऊ बोराडे यांनी आंदोलन पुकारलं आहे, उपोषणाला बसले। त्यांच्या पाठिंब्या संदर्भामध्ये आम्ही आमदार साहेबांकडे निवेदन देणार आहोत। हा मोर्चा बरेच वर्षांपासून चालू आहे आणि मागच्याच वेळेला जे सरकार आता विद्यमान सरकार आहे, या सरकारने सांगितलं होतं की माझ्या भाजपा पक्षाला खालती आणि वरती म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये निवडून द्या, धनगर समाजाला आम्ही 100% तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु ते शब्द पाळत नाही आहे। बऱ्याच वेळा तुम्ही मागे बघितलं असेल की ज्या वेळेला साहेबांचा नागपूर इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी बोललं होतं की तुम्हाला आमचा शब्द पक्का आहे। धनगर समाज जागा हो। हे लोक साधी भोळी लोक आहे, कधी लोक यांना तुम्ही फिरवणार, कधी लोक चालू ठेवणार? हा धनगड नावाची जमात किंवा हा शब्दकोशामध्ये हा धनगड नावाचा शब्द नाही, जमात अस्तित्वात नाही। आणि जर का एखादी जमात अस्तित्वात नसेल तर तिला आरक्षण देता येत नाही। मग ते कोणासाठी आहे? तर ते धनगरांसाठी आहे, हे आमची मागणी आहे। आणि संविधानिक याचा एक निकाल आहे याचा न्यायालयाचा की एखाद्या अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती त्याला हे करू शकत नाही, अधिसूचित करू शकत नाही। मग त्यांना अभिप्रेत असलेली जमात ही धनगर आहे, तसा GR सरकारने काढावा, ही आमची मागणी आहे। धनगर समाज आता आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी रावेर तालुक्याचे आमदार अमोल जावळे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर।